अंतर्गत टीचर टू इलिजिबल टीचर या आपल्या प्रवासात आपल्या सर्वांचा आजचा पहिला तास, इंग्रजी विषयाचा पहिला तास. आज मी सौ सरस्वती संभाजी पवार, मला इथं आज इंग्रजी विषयासाठी तास घेण्याची संधी मिळालेली आहे. आणि इंग्रजी हा विषय, इंग्रजी म्हणलं की आपल्याला सर्वांना बऱ्याच जणांना, सर्वांना म्हणण्यापेक्षा बऱ्याच जणांना थोडीशी भीती असते मनात. आणि ही भीती असणं साहजिक आहे, कारण आपल्याला इंग्रजी ही जर आपली मातृभाषा असली असती तर नक्कीच आपल्याला ती आवडीची भाषा आणि सोपी वाटली असती. आवडीची भाषा होण्यासाठी आपल्याला मातृभाषा असणं अपेक्षित आहे. त्यामुळं इंग्रजी ही थोडीशी आपल्याला अवघड वाटते. मग ज्या गोष्टी अवघड वाटतात, करायला कठीण वाटतात, शिकायला कठीण वाटतात, त्याकडे थोडंसं आपण दुर्लक्ष करतो. कारण मनामध्ये एक भीती असते, होईल का नाही, कळेल का नाही. मग ही भीती खरं तर विनाकारणच म्हणूयात आपण. सगळ्यात सोपी भाषा, माझ्या मते सगळ्यात सोपी भाषा इंग्रजी आहे. आणि फक्त आपण डर के आगे जीत है ह्या उक्तीप्रमाणे आपण जर गेलो तर इंग्रजी हे एकदम खरंच खूप सोपी भाषा आहे. आता या इंग्रजी भाषेबद्दल आपला जो टीईटी परीक्षा आहे, जी शिक्षकांसाठी आता अनिवार्य होत आहे, मागच्या एक आठवडा किंवा 15 दिवसांपूर्वी आपले आमदार, आपल्या शिक्षकांचे लाडके आमदार आदरणीय बंब साहेब यांनी एक पत्र अधिवेशनामध्ये सादर केलं होतं की इंग्रजी विषयातून आपण परीक्षा द्यायला पाहिजे, टीईटी एक्झाम. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे हिंदी ऐवजी इंग्रजी का नाही दिली, त्यामधून का नाही दिली, इथं खूप मोठा चर्चेला विषय हा झाला होता. आणि आपल्याला तेव्हापासून, कारण शासनाला जसं हवं किंवा त्यांना आपल्या ह्याच्या बाबतीमध्ये कसं हवं तसं एखादा निर्णय करायचा, घ्यायचा म्हणलं की ते काहीतरी आपल्याला मुद्दा आपल्याला देत असतात. आणि त्यामधून आपल्याला मग पुढं काही का होईना, काही कुठल्याही विषयातून आपण देण्यासाठी आपण सज्ज राहूयात. आणि म्हणून इंग्रजी हा विषय आपण या टीईटी मधून कंपल्सरी हो अथवा न हो, आपण त्यासाठी तयारी करूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं इंग्रजी विषयाच्या बाबतीत कन्सेप्ट क्लिअर असणं हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणतीही गोष्ट आपल्याला जोपर्यंत समजत नाही, त्याशिवाय आपल्याला तिचा जोपर्यंत अर्थ समजत नाही, त्याशिवाय आपल्याला ती पुढं जायला किंवा पुढं त्याच्यामध्ये काम करायला, आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजायला व्याकरणाचा भाग असेल, हे समजत नाही. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. आता या कन्सेप्ट क्लिअर असण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची पहिली जी पायरी आहे ती आहे आपल्याला या टीईटीचा अभ्यासक्रम काय आहे हा समजून घेणं. आणि यशाची जी पहिली पायरी म्हणतो आपण, अभ्यासक्रम काय आहे, परीक्षेचं स्वरूप काय आहे हे समजून घेणं, हे जवळजवळ आपलं 80 ते 90% काम, यशाच्या जवळ जाण्याचं 80 ते 90% काम फक्त अभ्यासक्रम समजून घेणं यावर आहे. आता या अभ्यासक्रमामध्ये कुठला भाग किती मार्काला आहे हे थोडक्यामध्ये मी आता पूर्ण अभ्यासक्रमाची ओळख करून देणार आहे.
स्क्रीन शेअर करते मी. आवाज येतोय ना माझा? हा येतो मॅडम. तर अभ्यासक्रम समजून घेणं हे जवळजवळ 80-90% महत्वाचं आहे. तर मिशन टीईटी अंतर्गत टीचर टू इलिजिबल टीचर प्रवास आमच्या सोबत या आमच्या मिशन मध्ये इंग्लिशच्या सिलेबस पेपर 1 आणि पेपर 2 साठीचा जो सिलेबस आहे त्याची एक थोडक्यात ब्लूप्रिंट इथं आहे. आपल्याला दोन्ही पेपरला पेपर 1 आणि पेपर 2 साठी 30 गुणांचा इंग्रजी विषयासाठी असणार आहेत आणि हे 30 गुणांमध्ये 24 मार्क कंटेंटसाठी आहेत. कंटेंट म्हणजे कोणकोणते घटक आहेत व्याकरणात्मक दृष्टीने त्यासाठी आपल्याला 24 गुण आहेत आणि पेडागॉजी जी आहे ती 6 गुणांसाठी आहे आणि या 24 आणि 6 गुणांचे मिळून 30 गुण आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 साठी आहेत. त्यामध्ये 24 गुणांचा आपण बघूयात घटक. त्यामध्ये टोटल मार्क्स 30 पैकी 24 गुण हे कंटेंटला आहेत. ग्रामरचा जो बेस आहे पेपर 1 साठी प्रायमरी जे 1ली ते 5वी साठीचा पेपर 1 असणार आहे आणि 6वी ते 8वी साठी पेपर 2 असणार आहे. तर त्यामध्ये पेपर 1 साठी पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्स, व्हॉइस आणि सेंटेन्सेस हा पेपर 1 साठीचा अभ्यासक्रम आहे. त्याचबरोबर हा पेपर 1 चा क्रम मिळून आणखी त्यात थोडासा ऍडिशनल पेपर 2 साठी आहे. त्यामध्ये मेन आणि ऑक्झिलरी वर्ब, ऍडवर्ब टाइप्स, कंजंक्शन्स, त्यानंतर कोऑर्डिनेटिव्ह आणि सबऑर्डिनेटिव्ह असे कंजंक्शन्स असणार आहेत. त्यानंतर ऍडव्हान्स्ड ग्रामर या अंतर्गत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डिग्रीज, टॅग्स असणार आहे पेपर 1 साठी आणि हा भाग मिळून आणखी त्यामध्ये थोडी भर आहे पेपर 2 साठी. ती आहे क्लॉजेस, सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस. सिंथेसिस म्हणजे संश्लेषण, वाक्यांचं संश्लेषण करणं. त्यामध्ये सिंपल वाक्य, कंपाऊंड वाक्य, कॉम्प्लेक्स वाक्य हे त्यामध्ये प्रकार असतात. हे आपण प्रत्येक भाग आपण विस्तृतपणे पुढे शिकणारच आहोत. त्यानंतर पुढचा अभ्यासक्रमाचा घटकाचा भाग आहे 24 गुणांचा. त्यामध्ये कंपोजिशन किंवा वोकॅब्लरी यामध्ये पेपर 1 साठी कंपोजिशन आणि जनरल वोकॅब्लरी आहे आणि पेपर 2 साठी लेटर रायटिंग, प्रेसिज रायटिंग आणि अँटोनाइम्स, सिनोनाइम्स, स्पेलिंग. आता या प्रेसिज रायटिंग मध्ये सारांश लेखन असतं. आता सारांश लेखन हे काय आपल्याला प्रत्यक्षात सारांश लेखन करायचं नाहीये किंवा लेटर रायटिंग जे आहे त्यात प्रत्यक्षात लेटर रायटिंग करायचं नाहीये. तर त्या संदर्भातले जे काही भाग आहेत लेटर रायटिंगचे, जसं मायना लिहितो शेवट मध्ये, तर त्यावरचे प्रश्न विचारले जातील. सारांश लेखन करताना पण आपल्याला त्याच्यामधले जे काही छोटे भाग असणार आहेत त्याच्यावर विचारले जातील. त्यानंतर पेडागॉजी जी आहे ती 6 मार्कासाठी आहे आणि पेडागॉजी 6 मार्कांसाठी म्हणजे एक आपल्याला पूरक असं हे आधार आहे. आपण जे अध्यापन शास्त्र तर अध्यापन शास्त्र जे आहे ते आपण दैनंदिन अध्यापन करत असताना आपल्याला अनुभव आहे आणि अगदी पहिलीपासून इंग्रजी असल्यामुळं लहान मुलांसाठी जे काही स्किल्स आहेत LSRW, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, कोणतीही भाषा शिकण्यासाठी याच कौशल्यांच्या क्रमाने आपण ती भाषा शिकत असतो आणि विद्यार्थी जेव्हा हे शिकत असतात त्यांना ती शिकवण्यासाठी जे अध्यापन शास्त्र आहे त्यामध्ये 6 गुणांसाठी पेपर 1 मध्ये LSRW मेथड्स, TLM टीचिंग लर्निंग मटेरियल आणि इव्हॅल्युएशन मूल्यमापन यावर आपल्याला
पेपर 1 मध्ये 6 गुणांचे प्रश्न विचारले जातील आणि प्लस याला धरून आणखी पेपर 2 मध्ये ॲडिशनल आहे फोनेटिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे उतारा आणि त्यावरील प्रश्न, व्हॅल्यूज थ्रू कम्युनिकेशन म्हणजे आपण जे संवाद साधणार आहोत त्याचे जे इथिकल व्हॅल्यूज आहेत त्या संदर्भातले प्रश्न आपल्याला पेपर 2 साठी येणार आहेत. थोडीशी काठिण्य पातळी जास्त असणार आहे. यानंतर आता जो भाषेचा पाया, आता हे थोडक्यात पार्ट्स ऑफ स्पीच जे घटक आहेत आपले 24 गुणांसाठी, त्यामध्ये हा पूर्ण अभ्यासक्रम इथं थोडक्यात सांगणार आहे आणखी एकदा. पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत हे आता पुढचा तास लगेच याला जोडून घेतला जाईल. त्यामध्ये विस्तृतपणे प्रत्येक जे भाषेची रचना समजण्यासाठी, वाक्याची रचना समजण्यासाठी ज्या काही शब्दांच्या जाती आहेत, जे पार्ट्स आहेत ते विस्तृतपणे आपण घेणार आहोत. त्या पार्ट्स ऑफ स्पीच 8 आहेत. त्यामध्ये नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन हे 8 पार्ट्स आहेत. त्यानंतर टेन्स मध्ये आपल्याला माहिती आहे 3 काळ आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. यामध्ये त्याचे उपप्रकार आहेत सिंपल टेन्स, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. आता एक छोटंसं एक उदाहरण दिलेलं आहे इव्हॉल्विंग एक्झाम्पल बॉक्स. यामध्ये थोडक्यात आपल्याला ह्या काळामध्ये पुढं कसा विकास होतो, एखादं वाक्य कसं डेव्हलप करता येतं, एक सिंपल प्रेझेंट टेन्स मधून प्रेझेंट टेन्सचं एक उदाहरण दिलेलं आहे. तर आय टीच इंग्लिश हे वाक्य आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आय एम टीचिंग इंग्लिश ही सध्या चालू असलेली क्रिया जेव्हा आपण सांगतोय त्यावेळेला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण त्याला म्हणतोय. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे पूर्ण झालेली क्रिया, नुकतीच जी क्रिया पूर्ण झालेली आहे असा काळ दाखवण्यासाठीचं आय हॅव टॉट इंग्लिश. आणि त्यानंतर पूर्वी सुरू झाली होती आणि अजूनही ती चालू आहे असं जेव्हा जो काळ दाखवणारं वाक्य असतं ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश असं थोडक्यात एक दिलेलं आहे. सर्व आपलं जे हे मटेरियल आहे ते आपल्या मिनी शाळा या ॲपवर आम्ही अपलोड करत आहोत. तो तास झाला की त्या संदर्भातलं मटेरियल आपण सर्वांनी मिनी शाळा या ॲपवर बघू शकता. त्या संदर्भातले व्हिडिओ आणि सर्व नोट्स वगैरे आपल्याला तिथं मिळतील. त्यानंतर कंटेंट मधला पुढचा भाग आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, कर्तरी आणि कर्मणी प्रयोग जे आहेत त्याला आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणतोय. तर इथं आपण त्या भागामध्ये त्याचं विस्तृत असं समजून घेणारच आहोत. त्यानंतर आहे क्लॉजेस, उपवाक्य. ते पेपर 2 साठी हे खूप डीप मध्ये येतं, त्यामुळं आपण हे जे क्लॉजेस आहेत ते सब्जेक्ट आणि वर्ब ह्यामध्ये त्यांचा जो समूह असतो त्यामध्ये आपल्याला हे उपवाक्य हा प्रकार समजून घ्यायचा आहे. इथं थोडक्यात तुम्हाला काही टिप्स दिलेल्या आहेत, त्यामध्ये असे काही डायग्राम्स दिलेले आहेत, त्यातून आपल्याला आयडिया येते. तर एक बघूयात आपण सेंटेन्स जे आहे ते जे मेन क्लॉज आहे, इंडिपेंडंट क्लॉज, मेन क्लॉज आपण म्हणतो, जे कुणावर अवलंबून नसतं. तिथं आय नो द मॅन हे एक वाक्य दिलंय. इथं काय असतं तर स्वतःचा पूर्ण अर्थ व्यक्त करतं आणि इकडं जे आहे सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज यामध्ये अवलंबित्व जे असतं, उपवाक्य अवलंबून असणारं जे वाक्य असतं ते सबऑर्डिनेट क्लॉज म्हणूयात आपण. आणि ह्याच्या अर्थासाठी मेन क्लॉजवर हे अवलंबून असतं. आणि पेपर 2 साठी नाउन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब क्लॉज असं ओळखण्यासाठी प्रश्न असतात. मागच्या टीईटी परीक्षेला पेपर 1 आणि 2 दोन्हीला क्लॉजेस विचारले होते, यावरच विचारले होते. सीटीईटी परीक्षेमध्ये पण यावर प्रश्न आले होते. त्यानंतर सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस म्हणजे यामध्ये आपल्याला वाक्यांचं एकत्रीकरण करायचंय, संश्लेषण करायचंय. यामध्ये सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स अशा पद्धतीची वाक्य असतात. त्याचं रूपांतर आपल्याला एका प्रगत वाक्यात करायचंय.
एक उदाहरण इथं मध्ये दिलेलं आहे. ही इज पुअर, ही इज, असे 2 वाक्य आहेत. मग याचं आपण जेव्हा जोडणार आहेत ही दोन्ही वाक्य, तर त्यावेळेला ही इज पुअर बट ही इज ऑनेस्ट, बट हे कंजंक्शन घेऊन आपण इथं वाक्य जोडलेलं आहे, एकत्रीकरण केलेलं आहे. त्यालाच आपण सिंथेसिस ऑफ सेंटेन्स असं म्हणूयात. त्यानंतर कोर ग्रामर अँड कंपोजिशन, यामध्ये व्याकरण आणि रचना येतं आणि आर्टिकल्स असतील, प्रेपोजिशन्स असतील, जे पार्ट्स ऑफ स्पीचचा एक भाग आहे, त्या अंतर्गत आपल्याला प्रश्न विचारले जातात. डिग्रीज आहेत कंपॅरिझनसाठी, तुलना करण्यासाठी, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, त्या ओळखणे आणि त्या बदलणे. एक उदाहरण दिलंय गुड, बेटर आणि बेस्ट. त्यानंतर आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. यामध्ये आपण जे निवेदन करतोय, बोलतोय, तर ते कोणत्या काळामध्ये बोललं जातं किंवा त्यातला बदल काय असतो, ह्याचं जे आहे ते आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. त्यानंतर व्होकॅब्युलरी आणि कंपोजिशन हा पण भाग आहे. व्होकॅब्युलरी मध्ये आपल्याला सिनोनाइम्स, अँटोनाइम्स, फ्रेजेस विचारले जातात, समानार्थी, विरुद्धार्थी आणि वाक्प्रचार. पेपर 2 साठी लेटर रायटिंग आणि प्रिसिज रायटिंग मध्ये त्याचे जे नियम आहेत, मगाशी सांगितलं की प्रत्यक्षात आपण लेटर रायटिंग करणार नाहीये किंवा प्रिसिज सारांश लेखन करणार नाहीये, तर त्याच्यावरचे जे नियम आहेत हे पेपर 2 साठी डीपली विचारले जातात. त्यानंतर अध्यापन शास्त्राचा हा खूप बघा गेम चेंजर असं मुद्दाम नाव दिलंय त्या पीपीटीला मी, कारण आपल्याला 6 गुण आपल्या हातामध्ये आहेत. आता बघा काही जण 89 वर किंवा 82 वर हे गेले, पण हा जो भाग आहे पेडागॉजीचा तो आपल्या जवळचा आहे. दैनंदिन जीवनात आपण सतत ह्यामध्ये आहे आणि खूप सोपा भाग आहे. हातचे गुण आपल्याला हे 6 मार्क मिळू शकतात. त्यामध्ये इंग्रजी ही जी भाषा आहे, आता इथं दुसरी भाषा म्हणून आलेलं आहे. दुसरी भाषा का म्हणायची आपण, कारण मातृभाषा ही आपली पहिली भाषा आहे आणि ती भाषा म्हणून जेव्हा शिकवतो त्यावेळेला त्या शिकवताना फक्त भाषा म्हणून शिकवत असताना तिची काय तत्व आहेत, ती भाषा शिकवत असताना आपल्याला कोणती आव्हानं येतात, यावर पेडागॉजीवर आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर फक्त इंग्रजी विषयाचं ज्ञान आपल्याला पुरेसं नाहीये, तर ते विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवायचं हे पण अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठीचे पण प्रश्न आपल्याला ऍप्लिकेशन लेवलवरचे जे हे प्रश्न आहेत, हमखास यामध्ये उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला ह्या भागावर येतात. त्यानंतर तिसरा जो भाग आहे त्यामध्ये आपली जी भाषा आहे इंग्रजी भाषा, त्याची हिस्ट्री, त्याचं नेचर म्हणजे त्याचं स्वरूप, त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचं महत्व आणि त्या भाषेचे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला विचारले जातात. ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग म्हणजे अध्यापनासाठी, इंग्रजी भाषेच्या अध्यापनासाठीचे उद्दिष्ट काय आहेत हे आपल्याला विचारलं जातं. त्यानंतर भाषिक कौशल्यांचा विकास जे आहेत LSRW. आपल्याला बघा लहान मूल पहिल्यांदा ऐकतं आणि नंतर मग ते बोलायला लागतं, नंतर ते लिहू शकतं, जे बोललं आहे ते लिहू शकतं आणि वाचू शकतं आणि वाचल्यानंतर ते लिहू शकतं. हा जो नैसर्गिक क्रम आहे शिकण्याचा हा आणि शिकवण्याचा, शिकतो तसं म्हणून आपण पण शिकवण्याचा क्रम तसा ठेवलेला आहे. LSRW लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग अशा पद्धतीनं हे 4 कौशल्य भाषा शिकण्यासाठीचे आहेत आणि त्याचा विकास आपल्याला साधायचा आहे. लिसनिंग हे जे आहे ते पायाभूत, हे 4ही पायाभूत कौशल्य आहेत. आता ह्यावर पण प्रश्न अनेकदा विचारलेत. इनपुट फेज, आउटपुट फेज कुठले कौशल्य येतात? इनपुट म्हणजे ऐकल्यानंतर आपल्याला माहिती जे ग्रहण करतो. आता कम्प्युटरवर जर एखादा आपण काही टाईप केलं तर ते आपण त्याला इनपुट देतो आणि जेव्हा त्या माहितीची प्रिंट जो तो आपल्याला देणार आहे तेव्हा ते आउटपुट असणार आहे. मग जे काही आपण ऐकलं आहे ते ग्रहण केलेलं आहे ते स्पीकिंगद्वारे किंवा रायटिंगद्वारे तो आउटपुट करत असतो. म्हणून स्पीकिंग आणि रायटिंग हे आउटपुट फेजमध्ये येतात आणि लिसनिंग आणि रीडिंग हे इनपुट फेजमध्ये येतात.
त्यानंतर एक छोटी टिप आहे, कम्युनिकेटिव्ह स्किल जे आहेत, संवाद साधण्यासाठीचं जे कौशल्य आहे ते फक्त ग्रामर पुरतं नाहीये, ते मिनिंगफुल इंटरॅक्शन म्हणजे मगाशी जे आपण इथिकल व्हॅल्यूज बघितले त्या अंतर्गत सुद्धा आपल्याला येतं आणि हे व्हॅल्यूज जे आहे ते व्हॅल्यूज या कम्युनिकेटिव्ह स्किलमध्ये आपल्याला विचारले जातात. त्यानंतर अध्यापनाचा जो दृष्टिकोन आहे, अप्रोचेस अँड मेथड्स, त्याच्या ज्या पद्धती आहेत टीचिंग इंग्लिशच्या, त्या पद्धतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. डायरेक्ट मेथड आहे, ग्रामर ट्रान्सलेशन मेथड आहे आणि बिलिंग्युअल मेथड म्हणजे द्विभाषी मेथड आपल्याला वापरायची आहे. फक्त इंग्लिश टू इंग्लिश नाहीये, तर आपली जी मातृभाषा आहे त्याचा आधार घेऊन आपल्याला इंग्रजी भाषा घेऊ शकतो. अशा पद्धतीची अध्यापन पद्धती आपली इंग्लिश शिकवण्यासाठीची असणार आहे. त्यानंतर ह्याचा अप्रोच काय आहे, दृष्टिकोन काय आहे, तर कम्युनिकेटिव्ह अप्रोच ठेवायचा आहे. म्हणजे संवाद साधण्यासाठी फक्त आपल्याला ह्या भाषा शिकण्याचं उद्दिष्ट ठेवायचं आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल अप्रोच ठेवायचा आहे, म्हणजे त्याची रचना स्वरूप कसं असतं याबद्दल आपल्याला एक ब्रॉड फिलॉसॉफी, त्याचं एक तत्वज्ञान आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर स्पेशलाइज्ड टेक्निक्स, त्यासाठीच्या ज्या काही टेक्निक्स आहेत, तंत्र आहेत, जे उपचारात्मक अध्यापनामध्ये आपण वापरतो, जे मागं पडलेले विद्यार्थी आहेत त्यांना ही भाषा, ह्या भाषेमध्ये जे विद्यार्थी मागं आहेत तर त्यांना आपण काय उपचार करू शकतो, त्याचे जे काही टेक्निक्स आहेत त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. फोनेटिक्स आणि ट्रान्स्क्रिप्शन, जे काही उच्चारशास्त्र आहे, उच्चार करणं, ध्वनीची ओळख करणं, हे खूप महत्वाचं भाग पेपर 2 साठी आहे. त्यानंतर टीचिंग स्ट्रक्चर्स आणि व्होकॅब्युलरी हे पण खूप महत्वाचं आहे बघा. तर योग्य वाक्यरचना कशी, शब्दसंग्रह विकसित करणे, ह्या भागावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ही भाषा अध्यापन शास्त्रामध्ये, पेडागॉजीमध्ये शिक्षकांच्यासाठी जी काही साधनं आहेत, TLM, टीचिंग लर्निंग मटेरियल आणि प्लॅनिंग आणि इव्हॅल्युएशन, हे महत्वाचा भाग पेडागॉजीमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये आपला जो अभ्यासक्रम आहे, करिक्युलम आणि टेक्स्टबुक, या अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांचं महत्व आणि आवश्यकता यामध्ये काय आहे, का गरज आहे, इम्पॉर्टन्स आणि त्याची नीड विचारलं जातं. टीचिंग लर्निंग मटेरियल्स जे आहेत ते आपलं टीचिंग एकदम प्रभावी करण्यासाठी आपल्याला कोणती साधने आहेत, कोणती साधनं वापरायला पाहिजेत, ह्याचं जी माहिती आहे ती आपल्याला यामधून विचारली जाऊ शकते. लेसन प्लॅनिंग, आपल्याला वर्गात जाण्यापूर्वी जे आपण काही तयार करत असतो, पाठ्यवाचन असेल तर ते आपल्याला त्याबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आता इव्हॅल्युएशन मेथड जी आहे इंग्रजी विषयाच्या बाबतीतली, तर त्याच्यावर कसं मूल्यमापन करायचं, आता HPC आलेलं आहे, सर्व विषयांमध्ये आपण HPCचा द्वारे हे करणार आहोत. तर इंग्रजी विषयासाठी खास कशा पद्धतीनं हे HPC किंवा इतर जे काही 8 साधन तंत्र वापरून आकारिक आणि संकलित मूल्यमापन आपण कोणत्या पद्धतीनं कसं करणार आहोत, हे सर्व या भागामध्ये येतं. आता हा अभ्यासक्रमाची थोडक्यात आपण ओळख झालेली आहे आणि आपला हा एक ऍक्शन प्लॅन आपण आता इथून पुढे सुरू करूयात. पहिली ऍक्शन आपल्याला सगळ्यात महत्वाची काय केली आपण, तर आता हे थोडक्यात मी तुम्हाला अभ्यासक्रमाची ओळख करून दिलेली आहे. पण तास झाल्यानंतर आपण सर्वजण एक डोळ्यासमोर सगळा अभ्यासक्रम ठेवायचा आहे. त्याची पहिली स्टेप दिली आहे बघा, डायग्नॉस अँड डिवाइड, म्हणजे आपण ओळखायचं आहे कुठला सिलेबस आहे, त्यामध्ये पेपर 1 साठी कुठला आहे, पेपर 2 साठी कुठला आहे, त्याच्यामध्ये काय फरक आहे, हा दोन्ही फरकांचा विचार करून आपण ते अभ्यासक्रमाची हे वर्गीकरण करायचंय, विभाग करायचाय. त्यामध्ये आता उदाहरण पण दिलेलं आहे, पेपर 2 साठी क्लॉजेस, सिंथेसिस वगैरे आहे. मग हा सगळा विचार करून पहिली पायरी आपली असणार आहे की वेळेचं नियोजन आपल्याला करायचंय. त्यानंतर स्टेप दुसरी काय आहे, तर ग्रामर आणि व्होकॅब्युलरी जी आहे ती आपण दररोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला
बघायचंय, त्याच्यावर आपल्याला काम करायचंय. तर यामध्ये आपण जे काही 24 मार्काचा आपण दररोज सराव करणार आहोत, हा सराव 24 मार्काचा सराव आपल्याला दररोज डोळ्यापुढे सतत. आता हा कसा करायचा एक थोडक्यात मी उदाहरण सांगते. आपण अजून इथून पुढं आपली जवळजवळ 20 ते 25 दिवस आपली शाळा चालेल. तर इथं आपण काय करू शकतो, दररोज आपल्या मुलांना दररोज एक टास्क द्यायचा. काही रिलेटेड शब्द लिहायला त्यांना सांगायचे. समजा आता आपल्या वर्गामध्ये क्लासरूममध्ये काय काय दिसतं, तर त्यांना लिहून आणायला सांगायचे, त्याच्या अर्थासहित लिहून आणायला सांगायचे. आणि आणल्यानंतर लगे आपण एक ठराविक जे हुशार विद्यार्थी आहेत, आता हे म्हणजे त्या 1-2 विद्यार्थ्यांचा आपण तो अभ्यास तपासायचा. आणि अभ्यास तपासताना आपला पण अभ्यास असा होऊ शकतो, की त्या 2 विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासल्यामुळे आपला पण अभ्यास होणार आहे. आणि रिलेटेड म्हणजे आता त्या क्लासरूममध्ये जे शब्द आहेत, समोर दिसणारे गार्डन मधले शब्द असतील, हॉस्पिटल मधले, असे तुम्ही एक एक थीम द्यायची त्यांना. आणि त्यानुसार त्यांच्याकडून किंवा नातेवाईकांचं लिहून आणायला सांगायचं. एक आता मी छोटा टास्क घेणार आहे. तर तुम्ही काय करा, आता ही तिसरी पायरी समजल्यानंतर घेते. तर असं आपण आपल्याकडे भरपूर ट्रिक आहेत, करू शकतो आपण आपली व्होकॅब्युलरी डेव्हलप करण्यासाठी. त्यानंतर मास्टर पेडागॉजीचं जी तिसरं स्टेप आहे ती आहे, आपली जी पेडागॉजी आहे ती 6 मार्काची आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला काय वाटतं, हा सोपं तर आहे, आपल्याला येऊ शकतं. पण जो भाग सोपा असतो ना, त्यातलं डीप मधलं विचारतात. आतापर्यंत आपण सगळे पेपर बघितलेले आहेतच. पीवायक्यू मध्ये जे भाग वाटतो त्यामधलं डीप विचारलेलं असतं, आणि जो अवघड भाग असतो त्याच्यावरचं वरवरचे प्रश्न विचारतात. त्यामुळं सोपं आहे म्हणून दुर्लक्ष न करता हे 6 गुण आपल्या हातात आहेत. त्यामुळं आपण आपला रिझल्ट निश्चित करू शकतो. आपलं जे हे टीईटीचं टीचर टू इलिजिबल टीचर होण्याचा हा जो प्रवास आहे, ते ध्येय आपण ह्याच्याप्रमाणे गाठू शकतो. तर आता पुढे जाण्यापूर्वी तुमच्या समोर ज्या काही वस्तू दिसतात, 1 मिनिट तुम्हाला दिला जाईल. त्या वस्तूंचं नावं लिहा. तुमच्याकडं वही पेन असणार आहे, तर त्या वस्तूंची नावं लिहायची आहेत. झाली लिहून? चॅटमध्ये येस नो टाकू शकता. ओके. आता तुम्ही जे शब्द लिहिलात, आता मॅडमनी एक टाकलेला आहे, तर आपण जे शब्द लिहिलेले आहोत त्याचं आपण वर्गीकरण करूयात. त्यामध्ये नाऊन असणारे शब्द कुठले आहेत, त्याच्या खाली एन लिहा. प्रोनाऊन असणारे त्याच्या खाली पी लिहा. पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला सर्वांना माहिती आहेतच. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणखी क्रिया, विशेषण, उभयान्वयी, अव्यय,
केवल प्रयोगी, शब्दयोगी हे मराठीमधून माहिती आहेत. झाले लिहून? आता मी एक लिंक शेअर करते. मी चॅटमध्ये एक लिंक शेअर करते. आपण ही प्री टेस्ट समजूयात आणि लगेच प्री टेस्ट सोडवायची आहे. लिंकवर फक्त क्लिक करा आणि ती टेस्ट सोडवायला सुरू करा. तुम्ही जॉईन झाल्यानंतर मी स्टार्ट करते. लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा. चोपन्न पार्टिसिपंट्स आहेत, त्यापैकी 16 जण जॉईन झालेत. पटकन जॉईन व्हा. पुढच्या 10 सेकंदात मी क्विज सुरू करते. पटकन जॉईन व्हा. तर क्विजला सुरू होत आहे आता. व्हॉट टाइप ऑफ नाउन इज ऑनेस्टी? खाली पर्याय आहेत, पटकन क्लिक करायचंय. आरती तागडे यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. पहिल्या प्रश्नाची वेळ झालेली आहे. स्मिता फटे. पुढचा प्रश्न. इन द सेंटेन्स राजू इज स्मार्ट बिकॉज ही स्टडीज डेली, व्हॉट इज ही? ही हे काय आहे? राजू इज स्मार्ट बिकॉज ही स्टडीज डेली. ही नाउन आहे का प्रोनाउन आहे का वर्ब आहे का ऍडजेक्टिव्ह आहे? पुढचा प्रश्न.
लिंकवर क्लिक करा मॅडम आणि क्विज घ्या. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कलेक्टिव्ह नाउन? समूहदर्शक नाव. लिंक परत एकदा शेअर करते, राहिलेले पण जॉईन व्हा. पुढचा प्रश्न, लिंक पुन्हा एकदा शेअर केली आहे, लगेच जॉईन होऊ शकतात ज्यांनी अजून जॉईन झाले नव्हते ते. पुढचा प्रश्न, व्हॉट टाइप ऑफ ऍडवर्ब इज स्लोली? स्लोली हे कोणत्या प्रकारचा ऍडवर्ब आहे? ऍडवर्ब ऑफ टाइम, ऍडवर्ब ऑफ प्लेस, ऍडवर्ब ऑफ मॅनर, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. 43 लोक टेस्ट सोडवत आहेत. लिंक पुन्हा एकदा शेअर केलेली आहे, त्याच्यावरून जॉईन होऊ शकता. दहा टक्के लोकांचा हा प्रश्न बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न, इन द सेंटेन्स द बॉय हु इज स्टँडिंग देअर इज माय ब्रदर, व्हॉट टाइप ऑफ प्रोनाउन इज हु? या वाक्यामध्ये हु हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? चव्वेचाळीस लोक जॉईन आहेत टेस्टला. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द अनकाउंटेबल नाउन फ्रॉम द फॉलोइंग. अनकाउंटेबल नाउन कोणतं आहे ते ओळखायचं आहे. बुक, स्टार, मिल्क, स्टुडंट. सोपा आहे प्रश्न.
16% लोकांनी बरोबर प्रश्न दिलेला आहे. 48 लोक जॉईन आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. What is the adverb form of the adjective good? गुडचं ऍडवर्ब काय होतं? गुडली, गुडर, वेल, बेस्ट. बघा 10% लोकांनी बरोबर उत्तर दिलेले आहेत, सोपा प्रश्न असताना देखील. पुढचा प्रश्न बघूयात. इन द सेंटेन्स आय मायसेल्फ डिड इट, व्हॉट टाइप ऑफ प्रोनाउन इज मायसेल्फ? मायसेल्फ हे प्रोनाउन कोणत्या प्रकारचं आहे? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, एम्पॅटिक प्रोनाउन, पर्सनल प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. अरे बापरे, या प्रश्नाचं उत्तर कोणाचंच बरोबर आलेलं नाहीये. पुढचा प्रश्न बघूयात. लक्षात ठेवा, कोणता प्रश्न आपल्याला समजला नाही. व्हॉट टाइप ऑफ नाउन इज हिमालया? कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, मटेरियल नाउन, ऍबस्ट्रॅक्ट नाउन. एकदम सोपा प्रश्न आहे. मला वाटतंय 52 लोकांपैकी 52 जणांचं हे उत्तर बरोबर येईल. पुढचा प्रश्न. What is the main difference between it and it is? हा, तर आपण ही क्विज थांबवतोय. आता 12 प्रश्न झालेले आहेत आपले. आता ही प्री टेस्ट होती. या अंतर्गत आपल्याला या टेस्टवर आधारित आज आपण बघणार आहोत. महेश सर, नाउनचा पहिला व्हिडिओ पाठवलाय, तो प्लीज प्ले करा. आत्ताच्या क्विजचा आढावा मी तोपर्यंत सांगते. तर अभिनंदन अरुण गायकवाड सर, तुम्ही 12 प्रश्नांचे जास्तीत जास्त बरोबर उत्तर देऊन आपण फर्स्ट नंबरवर आहात.
सेकंड नंबरवर अलका मॅडम आहेत. अभिनंदन अलका मॅडम. आणि थर्ड प्लेस आहे अनिता मॅडम. तर तिघांचं आणि ज्यांनी ज्यांनी टेस्ट सोडवली त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. ही प्री टेस्ट होती. महेश सर. महेश सर. मॅडम त्यांची काहीतरी अडचण आहे. बर ठीक आहे. मी पीपीटी शेअर करते. तर आपण पार्ट्स ऑफ स्पीच हा इंग्रजी व्याकरणाचा पहिला भाग, त्यावर आपण थोडक्यात एक प्री टेस्ट घेतली होती आणि सहभाग छान मिळाला. सहभागी झाल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपल्याला एकूण हे खरं तर व्याकरणाचा हा पाया आहे. कारण कोणताही वाक्य आपण जर दैनंदिन जीवनामध्ये बघितलं तर एक वाक्य आपण घेऊयात. आता इथे समोर सरस्वतीचा फोटो आहे. त्याच्याबद्दल वर्णन करणारं एक वाक्य आपण बघूयात. गॉडेस सरस्वती हॅज वीणा इन हर हँड. हे एक वाक्य जर आपण बघितलं तर गॉडेस सरस्वती हे नाउन आहे सरस्वती देवीचं. गॉडेस सरस्वती हॅज हे क्रियापद वर्ब आहे. वीणा हे पण नाउन आहे. इन हे जोडणारं, वाक्य जोडणारं, शब्द जोडणारं उभयान्वयी अव्यय आपण म्हणूयात, त्याला कंजंक्शन प्रेपोजिशन्स म्हणूयात. आणि हँड हे पण नाम आहे. तर कोणतंही वाक्य आपण घेतलो बोललो तर त्यामध्ये हे वाक्याचा पार्ट जे आहेत त्याचे 8 भाग, त्यातले प्रत्येक भाग काही भाग या प्रत्येक वाक्यामध्ये येत असतात दैनंदिन जीवनामध्ये. आणि हा व्याकरणाचा पाया आहे. शब्दांच्या 8 जाती आहेत, पार्ट्स 8 आहेत स्पीचचे. ते पहिलं आहे नाउन. तर नाउन प्रत्येक प्रकार आपण व्यवस्थित बघणार आहोत. नाउन नंतर प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन असे एकूण 8 पार्ट्स आहेत. त्यापैकी पहिला जो पार्ट आहे नाउन आहे. नाउन मध्ये नाउन जे आहे, तर नाउन म्हणजे काय, तर आपल्याला मराठीमधून खूप सोपा आहे हा भाग. मराठीमधून सोपा आहे त्यामुळे आपल्याला हा इंग्रजीमधून पण सोपा वाटतोय आणि आहे सोपा. तर यावर जे काही प्रश्न येतील ते 100% आपण ह्या मार्क मिळवू शकतो. आपल्या हातचे गुण आहेत. तर नाउन जे आहे ते नाउन म्हणजे कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला जे नाव दिलं जातं. द वर्ड विच इज युज्ड ॲज नेम ऑफ अ थिंग, पर्सन ऑर ॲनिमल इज कॉल्ड अ नाउन. मग आता इथं उदाहरणं पण दिलेली आहेत. पर्सन्स, गोपाल, बॉय. समूहाला दिलेलं नाव असतं क्लास. वस्तू किंवा ठिकाणाला दिलेलं असेल स्कूल, रिव्हर, कंट्री, गोल्ड. आणि आपल्या ज्या काही भावना आहेत किंवा आपलं जे काही स्टेट, स्थिती असते आपल्या मनाची किंवा त्या वस्तूची, पदार्थाची. तर एक उदाहरण भावनेसाठीचं हॅपीनेस हे एक इमोशनल भावना व्यक्त करणारं नाव आहे. असे जे नावं असतात त्याला नाउन म्हणायचंय. तर नाउनचे 5 प्रकार आहेत एकूण. 5 प्रकार. त्यामध्ये पहिला प्रकार आहे कॉमन नाउन, सामान्य नाम. एकाच गटातील वस्तूला जे नाव दिलेलं असतं, सर्वसाधारण जे नाव दिलेलं असतं त्याला आपण सामान्य नाम म्हणतोय. उदाहरणार्थ बॉय, रिव्हर, बुक,
गेम, माउंटेन. तर हे कॉमन नाऊन आहेत. प्रॉपर नाऊन हा नामाचा नाऊनचा पुढचा प्रकार आहे, तो आहे प्रॉपर नाऊन. त्याचं उदाहरण बघा, गोपाल. आता इकडं कॉमन नाऊन बॉय होतं, तर बॉय अनेक जे काही बॉय होते त्यामध्ये गोपाल नावाचा हा बॉय, म्हणजे गोपाल हे त्याचं विशेष नाम आहे. यमुना, रिव्हर हे सामान्य नाम, कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन यमुना. बुक हे कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन रामायणा. गेम हे कॉमन नाऊन आहे, क्रिकेट हे प्रॉपर नाऊन आहे. माउंटेन हे कॉमन नाऊन आहे आणि हिमालय हे त्याचं प्रॉपर नाऊन आहे. तर विशेष नाम असतं, विशिष्ट नाम दिलेलं असतं, त्याला आपण प्रॉपर नाऊन म्हणूयात. नाऊनचा पुढचे 3 प्रकार बघा. त्यामध्ये कलेक्टिव्ह नाऊन जे समूह दर्शवतं. तर वस्तूचा जो समूह असतो, उदाहरणार्थ क्लास, टीम, हर्ड, आर्मी, बंच, हे कलेक्टिव्ह नाऊन आहेत. त्यानंतर मटेरियल नाऊन, यामध्ये पदार्थाचं जे नाव असतं त्या पदार्थाच्या नावाला मटेरियल नाऊन म्हणूयात. वॉटर, सिल्वर, गोल्ड, आयर्न, मिल्क. पुढचा प्रकार आहे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन, भाववाचक नाम. यामध्ये वस्तूच्या गुणांचं, गुणधर्माचं, अवस्थेचं, भावनांचं किंवा कृतीचं जे नाम असतं त्याला ऍबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणायचं. उदाहरणार्थ ऑनेस्टी, ग्रेटनेस, पिटी. आता हे एकूण 5 प्रकार जे आहेत, कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन, ऍबस्ट्रॅक्ट नाऊन, हे 5 प्रकार आपण मगाशी क्विज मध्ये हे आलं होतं, हा यावरचा प्रश्न. कोणता प्रश्न आला होता आठवा नंतर तुम्ही. आणि त्यामध्ये बघा, मटेरियल नाऊन वर विचारलं होतं की मटेरियल नाऊन कुठलं होतं, त्यात वॉटर हे त्याचं उत्तर होतं. त्यानंतर हे जे 5 प्रकार आहेत, त्या 5 प्रकारांमध्ये आणखी कलेक्टिव्ह आणि काउंटेबल आणि अनकाउंटेबल असं त्याची आपल्याला विभागणी करायची आहे या 5 प्रकारांची. तर ती करण्यासाठी आपल्याला एक इथे ट्रिक दिलेली आहे. काउंटेबल नाऊन म्हणजे जे मोजता येतं. आता कॉमन नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊन हे मोजता येतं. आता कॉमन नाऊनचं एक उदाहरण घेऊ आपण, बॉय. तर 1 बॉय, 2 बॉयज, 3 बॉयज, 4 बॉयज असं आपण काउंट करू शकतो. किंवा रिव्हर, 1 रिव्हर, 2 रिव्हर्स, 3 रिव्हर्स, 4 रिव्हर्स असं काउंट करू शकतो. त्यामुळं कॉमन नाऊन हे काउंटेबल नाऊन मध्ये येतात. त्याचबरोबर कलेक्टिव्ह नाऊन जे आहेत, कलेक्टिव्ह नाऊन मध्ये कुठले होते, तर क्लास, टीम, हर्ड, आर्मी, बंच हे सुद्धा आपण काउंट करू शकतो. तर 1 क्लास, 2 क्लासेस, 3 क्लासेस, 1 टीम, 2 टीम्स, 3 टीम्स असं आपण काउंट करू शकतो. त्यामुळे हे कलेक्टिव्ह नाऊन हे काउंटेबल नाऊन मध्ये येतं. त्यानंतर राहिलेले जे 3 प्रकार आहेत नामाचे, प्रॉपर नाऊन, मटेरियल नाऊन आणि ऍबस्ट्रॅक्ट नाऊन, हे अनकाउंटेबल मध्ये येतं. अनकाउंटेबल म्हणजे काय, तर ते आपल्याला मोजता येत नाहीत. जसं आता गोपाल, हिमालय, 1 गोपाल, 2 गोपाल, 3 गोपाल असं आपण मोजू शकतो का? किंवा हिमालय पर्वत आहे, 1 हिमालया, 2 हिमालया, 3 हिमालय असं मोजू शकतो का आपण? नाही. त्यामुळे हे अनकाउंटेबल मध्ये येतं. मटेरियल नाऊन जे आहेत, आता मटेरियल नाऊन मध्ये वॉटर होतं, गोल्ड होतं. तर 1 वॉटर, 2 वॉटर, 3 वॉटर, 4 वॉटर असं आपण मोजू शकत नाही. किंवा मिल्क असेल किंवा गोल्ड असेल, 1 सोनं, 2 सोनं असं आपण मोजू शकत नाही. मग असे जे अनकाउंटेबल आहेत, मटेरियल नाऊन जे आहे ते अनकाउंटेबल मध्ये येतं, मोजता न येणाऱ्या प्रकारामध्ये येतं. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे अनकाउंटेबल मध्ये येणारा, तो आहे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन, जे आपल्या भावना व्यक्त करतो किंवा एखादी आपली मॅनर म्हणजे स्थिती दर्शवतं. ऑनेस्टी, आता ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, आपण तो मोजू शकतो का? 1 प्रामाणिकपणा, 2 प्रामाणिकपणा किंवा ग्रेटनेस, 1 ग्रेटनेस, 2 ग्रेटनेस हे आपण मोजू शकत नाही, काउंट करू शकत नाही. त्यामुळं ही 3 प्रकार जे आहेत नाऊनचे ते
अनकाउंटेबल मध्ये येतात. परीक्षेला प्रश्न आलेला होता आपल्या PYQ मध्ये, आपण यावर प्रश्न बघूयातच. तर काउंटेबल आणि अनकाउंटेबल मध्ये सोपं एक ट्रिक सांगते. कॉमन नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन दोन जे आहेत, सी ह्या सीच्याच बकेटमध्ये टाकायचे. काउंटेबलचा सी मध्ये कॉमन मधला सी आणि कलेक्टिव्ह मधला सी हे दोन्ही आपण ह्या काउंटेबल मध्ये टाकणार आहोत. आणि अनकाउंटेबल मध्ये राहिलेले 3 प्रकार. आता नामाचे जे 5 प्रकार आहेत ते पण लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करायचंय, CPCMA हे 5 शब्द लक्षात ठेवायचे. आता ते कसे लक्षात ठेवायचे बघा. पहिल्यांदा आपण पहिला जो सी आहे तो कॉमन नाउन साठी आहे. पी जो आहे तो प्रॉपर नाउन साठी आहे. पुढचा जो सी आहे तो कलेक्टिव्ह नाउन साठी आहे. एम जो आहे तो मटेरियल नाउन साठी आहे आणि ए जे आहे ते ऍब्स्ट्रॅक्ट नाउन साठी आहे. तर CPCMA यामध्ये आपण कॉमन सी पहिला जो आहे तो कॉमन प्राईम मिनिस्टर कामाला आला असं आपण म्हणू शकतो बघा. कॉमन प्राईम मिनिस्टर कामाला आला, त्यामध्ये कॉमनचा सी पहिला, प्रॉपरचा प्राईम म्हणूयात आपण प्राईम मिनिस्टर, कामाला साठीचा पुढचा सी, मग कामाला मधला जो मा आहे तो मटेरियल आणि आला यामध्ये. कारण बघा प्राईम मिनिस्टर आपल्यासाठी काम करतात, कॉमन मॅन असतात ते, आणि कॉमन मॅन होऊन आपल्यामध्ये ते येतात. म्हणून आपण एक ट्रिक आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी करू शकतो, किंवा तुम्ही तुमच्या आयडियाने कोणतीही ट्रिक करू शकता. फक्त CPCM हे 5 शब्द लक्षात ठेवा, आणि जे मोजता येणारे आणि न मोजता येणारे हे त्या कोणत्या प्रकारात येतात. डबल सी वाले काउंटेबल मध्ये टाकायचे आणि राहिलेले 3 अनकाउंटेबल मध्ये टाकायचे. आता एक थोडक्यात 2 प्रश्नांचा आपण सराव घेऊयात. यमुना हे कोणत्या प्रकारचं नाव आहे? चॅटमध्ये आता राहू द्या, आपल्याला थोडासा वेळ कमी आहे तर सांगते. यमुना हे प्रॉपर नाउन आहे. त्यानंतर जे नाम दिलेलं आहे, खालीलपैकी कोणते नाम अनकाउंटेबल आहे, जे मोजता येत नाही? तर बॉय हे आपण मोजू शकतो, ऑनेस्टी मोजू शकत नाही, टीम मोजू शकतो आणि बुक पण मोजू शकतो. मग न मोजता येणार विचारले त्यामुळे ऑनेस्टी उत्तर हे त्याचं असणार आहे. त्यानंतर आर्मी या शब्दाचा नामाचा प्रकार कोणता आहे तो विचारलाय. तर आर्मी हे समूहदर्शक नाव आहे आणि त्यामुळे ते कलेक्टिव्ह नाउन असणार आहे त्याचं उत्तर. तर आपल्याला नाउन या भागाविषयी समजलेला असणार आहे. जर काही अडचण असेल तर चॅटमध्ये प्रश्न विचारा आणि मी तोपर्यंत पुढचा प्रोनाउन घेते. काही प्रश्न असतील, काही अडचण असेल तर जरूर विचारा. काही अडचण नाही असं समजते. आणि बघूयात का पुढचा प्रकार. आवाज येतोय ना? हा मॅडम, आवाज येतोय मॅडम. हा, चालेल. तर पार्ट्स ऑफ स्पीचचा पुढचा जो पार्ट आहे तो आहे प्रोनाउन. आता प्रोनाउन जे आहेत त्याचे जे काही प्रकार आहेत ते खूप महत्वाचे आहेत. आपण हा जो भाग आहे तो एकदम डीपली समजून घेऊयात. कारण हा भाग आपल्याला सोपा वाटतो, पण त्यामध्ये त्याचे प्रकार जे आहेत ते प्रकारांमुळे तो थोडासा अवघड ठरणार आहे. आणि परीक्षेत अशा अवघड, जरी हा भाग सोपा आहे म्हणून याच्यातलं डीप विचारलं जाऊ शकतं. तर प्रोनाउन म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वनाम. मराठीमध्ये आपण नामाऐवजी येणारा जो शब्द असतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. आता आपण त्याला इंग्रजी भाषेतून बघूयात. सर्वनाम म्हणजे काय? व्हॉट इज प्रोनाउन? तर अ वर्ड युज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन टू अवॉइड रिपिटेशन.
एखाद्या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो त्या नामाऐवजी शब्द वापरला जातो त्याला प्रोनाउन म्हणायचं. आता इथे एक वाक्य दिलेलं आहे, राजू इज स्मार्ट बिकॉज राजू स्टडीज डेली. आता इथं राजू राजू हे नाउन 2 वेळा आले, पण जेव्हा आपण प्रोनाउन वापरतो त्यावेळेला काय होतं ते वाक्य, राजू इज स्मार्ट बिकॉज ही स्टडीज डेली. इथं ही जे आहे ते प्रोनाउन आहे. आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे प्रोनाउन्सचे काही एक्झाम्पल्स आहेत. आता हे जे प्रोनाउन आहेत त्याचे 8 मेन टाइप्स 8 आहेत. देर आर 8 टाइप्स ऑफ प्रोनाउन. फर्स्ट इज पर्सनल, second is demonstrative, third is relative pronoun, fourth is indefinite pronoun, fifth is interrogative pronoun, sixth is reflexive pronoun, seventh is emphatic pronoun, and eighth is distributive pronoun. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, परिणामकारी सर्वनाम आणि विभाजक सर्वनाम. यामध्ये मगाशी क्विज मध्ये बरेच प्रश्न होते आणि बऱ्याच जणांचं जे उत्तर बऱ्यापैकी ह्याच्यावरचे प्रश्न जे आले होते त्याची उत्तरं पूर्ण बरोबर देता आली नव्हती. तर ह्यासाठीच मी प्री टेस्ट घेतली होती. तर आता बघा, हे 8 प्रकार समजवण्यासाठी मी एक तुम्हाला हा उतारा बघा. इथं जे सर्व जे प्रोनाउन्स आहेत तिथं अंडरलाईन केलेले आहेत. तर कृपया आपल्याकडे जी वही आहे त्याच्यावर उतारा मी वाचत असताना कोणते प्रोनाउन आहेत अंडरलाईन केलेले आहेत ते फक्त नोंद करा वहीमध्ये. आय लिव्ह इन पुणे बिकॉज इट इज माय फेवरेट सिटी, बट अवर ग्रँडपा अँड ग्रँडमा like to live with me. Why I don't know. In summer period, I visited in village. That time, grandma told me, this is our village without pollution and greenery. That's why I don't like live in Pune. Look, these are all beautiful flowers. All villagers are very happy. Somebody work in their farms, but some people have cows, goats, etc. All are very happy themselves. Each and everyone work hard. That's why they not ill and not suffer in sugar and blood pressure, etc. Mahatma Gandhi gave the message, go to village but nobody takes seriously. मला वाटतंय सर्वांनी हे नोट करून घेतलेले असतील. तर बघा, जे 8 प्रकार आहेत ते सर्व 8 प्रकारचे सर्वनाम इथं दिलेले आहेत या एका पॅराग्राफ मध्ये. त्यामध्ये आय जे आहे, पहिला जो प्रकार होता पर्सनल प्रोनाउन. आता या पर्सनल प्रोनाउन मध्ये सिंग्युलर प्लुरल असणार आहेत. त्याचबरोबर एक मिनिट, पर्सनल प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन हे 8ही प्रकार आत्ताच्या उतार्यामध्ये आपण बघितलो. त्यामध्ये आय हा जो प्रोनाउन आहे तो प्रोनाउन पर्सनल प्रोनाउन
आहे. त्यामध्ये आता पर्सनल प्रोनाउन मध्ये पण बघा, प्रथम एक मिनिट, फर्स्ट पर्सन जो आहे, पहिला बोलणारा जो आहे, त्यामध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि पॉझिटिव्ह अशा 3 प्रकारचं. अजून एक इथं मी ऍड करते. आपल्याला जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ते प्रकार ओळखण्यासाठी त्याचा रोल काय आहे किंवा त्याचं काम काय, जॉब काय आहे त्या वाक्यामध्ये, याच्यावरून त्याचा प्रकार ठरतो. म्हणजे सेम जरी असेल, आता एक उदाहरण घेते मी, वॉटर वॉटर द प्लांट किंवा प्लीज गिव्ह मी वॉटर. आता यामध्ये वॉटर आणि वॉटर हे 2 आहेत दोन्ही वाक्यामध्ये. तर इथं पहिला जो वाक्य घेतलं होतं आपण, वॉटर द प्लांट, त्यामध्ये वॉटर हे क्रियापदाचं काम करत होतं, झाडाला पाणी दे. आणि प्लीज गिव्ह मी वॉटर यामध्ये नाऊनचं काम करतं. म्हणजे बघा, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये जे काही परीक्षेला विचारलं जातात प्रश्न, त्यामध्ये तो शब्द त्या वाक्यात काय काम करतो, त्याचा रोल कोणता आहे, ह्याच्यावरून त्याचा अर्थ किंवा त्याचा कुठला पार्ट तो आहे, त्याची कुठल्या प्रकारची यामध्ये येतं, हे आपण ओळखायचं आहे. फक्त लक्षात ठेवा, त्याचं जॉब काय आहे, त्याचं काम काय आहे, त्याला विचारायचं. तो कोणतं काम करतोय त्या वाक्यात, त्याची भूमिका काय आहे हे लक्षात ठेवायचं, विचारायचं त्याला, आणि त्याच्यावरून त्याचं उत्तर आपण निवडायचं आहे. तर आता इथं आपण पर्सनल प्रोनाउन बघणार आहोत. त्यामध्ये आय, वी, मी, अस, माइन, अवर्स, यू, युअर्स, ही, शी, इट, दे, हिम, हर, इट, देम, हिज, हर्स, इट्स, देअर्स, अशा प्रकारचे हे पर्सनल प्रोनाउन आहेत. आता या पर्सनल प्रोनाउन मध्ये पण बघा, सब्जेक्ट म्हणून काही काम करतात. जे मगाशी वाक्य आपण बघितलं, आय लिव्ह इन पुणे, हे पहिलंच वाक्य होतं. तिथं आय हे होतं, तर ते स्वतःबद्दल कर्ता म्हणून या वाक्यामध्ये आलं होतं. आय लिव्ह इन पुणे यामध्ये कर्ता म्हणून आलेलं आहे, त्यामुळे ते फर्स्ट पर्सन होणार आहे. पुढं जे होतं आपण इट, बिकॉज इट इज माय फेवरेट सिटी, यामध्ये इट हे पण प्रोनाउन आहे. तर इट कुठे येतंय बघा, चॅट मध्ये टाका. इट इज माय फेवरेट सिटी हे वाक्य होतं. दीदी, इट हे थर्ड पर्सन मध्ये येतं आणि तिथं काय करत होतं काम, ते सब्जेक्टचं काम करत होतं. त्यानंतर पुढचं वाक्य आपण बघितलं, इट इज माय माय फेवरेट सिटी. आता माय हे पण एक प्रोनाउन आपण बघितलं होतं. तर माय कशामध्ये आहे, इथं माय दिसतंय का? हॅलो, आवाज येतोय का? हा, यायला मॅडम आवाज. है ना? मी ते उतारा परत घेऊ का समोर? अं, हा, चालेल ना मॅडम. आता इथे जे काही सर्वनाम आहेत, ते पहिल्यांदा सर्वनामांचे प्रकार आपण बघितले होते. तर त्यामध्ये 8 प्रकार होते. त्यामध्ये आता मी डायरेक्ट तुम्हाला पहिल्यांदा सांगते आणि नंतर प्रत्येक सर्वनामाच्या प्रकारामध्ये काय काय येतं हे सांगते थोडक्यात. वेळ खूप झालेला आहे, मला वाटतं पुढचा तास आहे आपला. जयश्री मॅडम आहेत ना? हा, आहेत मॅडम, आहेत. हा, थोडं आणखी एक 5 मिनिट चालेल ना मॅडम घेतलं तर? हा, चालेल चालेल मॅडम.
हा, मग हो राहिलेला चालेल भाग मॅडम. मी परत चालेल कंटिन्यू चालेल. नंतर करते. हे थोडंसं डीप मध्ये जावं लागतंय, कारण हे जे प्रकार आहेत 8 ते थोडंसं व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय हे होणार नाही. तर थोडक्यात मी पहिल्यांदा काय करते, हे 5ही प्रकार जे समोर आपल्याकडं आपण सर्वनाम काढलेले आहेत, आय, इट, माय, मी वगैरे, त्यांचे मी सांगते. तर आय हे प्रथम पुरुष मधलं प्रोनाउन येतं, कर्ता म्हणून इथं काम करतं. इट जे आहे ते तृतीय पुरुष कर्ता म्हणून काम करतं. मी जे आहे ते प्रथम पुरुष कर्म म्हणून काम करतं. बघा आता इथं मी कुठे आहे, तिसरं जे वाक्य आहे, बट अवर ग्रँडपा अँड ग्रँडमा लाईक टू लिव्ह विथ मी. आता इथं कर्ता म्हणून कोण आहेत, ग्रँडपा आणि ग्रँडमा आहे, आणि मी जे आहे ते कर्माचं काम करते इथं. त्यामुळं ते मी हे प्रथम पुरुष कर्म मध्ये येणार आहे. त्यानंतर व्हाय हे आहे, व्हाय म्हणजे हे इंट्रॉगेटिव्ह प्रश्नार्थक सर्वनाम आहे. मी पण मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रथम पुरुष कर्म येणार आहे. त्यानंतर धिस जे आहे ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रकारमध्ये येणार आहे. तर दर्शक सर्वनाम धिस आणि दॅट, जेव्हा आपण जवळची आणि दूरची वस्तू दाखवतो, धिस इज माय पेन, आपल्या जवळ असेल तर धिस इज माय पेन म्हणतो, आणि तोच पेन जर लांब असेल, कोणाच्या हातात असेल तर दॅट इज माय पेन. म्हणजे जवळची वस्तू दाखवण्यासाठी धिस, लांबची वस्तू दाखवण्यासाठी दॅट. मग हे दर्शक सर्वनाम आहे धिस हे. त्यानंतर दॅट्स वाय हे जे आहे, आता बघा, दॅट्स वाय आय डोंट लाईक लिव्ह इन पुणे, या वाक्यामध्ये आता दॅट मगाशी आत्ताच सांगितलं होतं की दॅट हे दर्शक सर्वनाम आहे आणि व्हाय हे इंटरॉगेटिव्ह आहे. म्हणजे हे रोल इथं काय होतं बघा, दॅट्स वाय चा अर्थ काय होतो, म्हणून. इथं दॅट हे दर्शक होणार नाहीये आणि व्हाय हे प्रश्न विचारणार नाहीये. त्यामुळं दोन्हीचा अर्थ इथं काम काय करतं, हे दॅट्स आणि व्हाय रोल काय आहे त्याचा, तर इथं म्हणून, म्हणून मला पुणे ही सिटी, पुण्या सिटीमध्ये राहायला आवडत नाही. मग इथं दॅट्स व्हायचं काम काय आहे, तर ते रिलेटिव्ह आहे, इथं संबंधी सर्वनाम आहे. म्हणून इथं बघा, असेच जंबल करणारे आपल्याला प्रश्न विचारतात. दॅट हे दर्शक सर्वनाम आहे, व्हाय हे इंटरॉगेटिव्ह सर्वनाम आहे, पण दोन्ही मिळून इथं एकत्र आलेलं आहे. त्याचं काम इकडं वेगळं झालेलं आहे. ते आहे काम त्याचं संबंध दाखवणारं. म्हणून मला पुणे सिटीत राहायला आवडत नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ते आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. पुढं दीज जे आहे ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे. ऑल जे आहे ते इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित आहे. ऑल मध्ये आता नेमकं किती जण असतात हे आपण सांगू शकत नाही, त्यामुळे इनडेफिनेट प्रकारात येतं. समबडी जे आहे ते डिस्ट्रीब्यूट मध्ये प्रकारामध्ये येतं. आता डिस्ट्रीब्यूट मध्ये काय, थोडक्यातच सांगते मी. तर जे विभाजक सर्वनाम आहेत, विभाजन केलं जातं समबडी काही जणांना, तर असं विभाजक सर्वनाम मध्ये हे येतं. त्यानंतर बट जे आहे ते रिलेटिव्ह मध्ये आलेलं आहे. ऑल जे आहे ते इनडेफिनेट मध्ये आलेलं आहे. देमसेल्व्ह, आता बघा इथं जे मगाशी इम्पॅटिक हा प्रकार बघितला आपण आणि रिफ्लेक्सिव्ह हा पण प्रकार बघितला, तर ते आत्मवाचक जे सर्वनाम आहेत आणि परिणामकारी जे सर्वनाम आहेत, या दोन प्रकारामध्ये हे देमसेल्व्ह येतं. त्यात पण बघा जंबल, तुम्हाला एक ट्रिक मी पुढच्या आपल्या पीपीटी मध्ये बघूयात. तर ट्रिक तिथं एक सांगितली, त्याच्यावरून ते रिफ्लेक्सिव्ह होतं का एम्पॅटिक होतं, ह्या दोन्हीतला फरक आपल्याला त्या पीपीटी मधून समजणार आहे. पुढं जे सर्वनाम आहे ईच आहे आणि बट आहे. ईच डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये येतं आणि बट हे रिलेटिव्ह मध्ये येतं. तर ह्या उतारामध्ये ह्या प्रकारचे जे 8ही प्रकारचे सर्वनामांचा समावेश होता, म्हणून हा उतारा घेतला होता. आता आपण काय करूया, डीप मध्ये आपण पुढच्या तासाला यावर बघूयात. मी आता थांबते आणि पुढचा तास आपला जयश्री मॅडम घेतील, त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम.